झाली रे खाज, तू आहेस टोपी बाज, माया बहिणीची गोष्ट कराले तुला वाटत नाही का लाज. देईन दणका तोडीन मनका करीन तुले गलंग, देईन दणका तोडीन मनका करीन तुले गलंग. कस लगीन करून देऊ मिसाल्या माया तुमच्या बहिणीच्या संग या गीताचे लेखक माझ्यासोबत आहे प्रणय सतलस. त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि गीत अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये लिहिलं असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं. दादा काय सांगाल, विदर्भातले कलाकार आणि विदर्भातलेच लेखक, विदर्भातलेच प्रोड्युसर, गाणं एक अत्यंत असं सुंदर असं गाणं आज रिलीज झालेलं आहे. मी सर्व श्रोत्यांना जे आहे नमस्कार करतो आणि आज फार आनंदाची गोष्ट आहे की आज नागपूरच्या तमाम कलावंतांकडून एक मोठं गाणं या संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल ही अपेक्षा आहे. आणि इतकं मोठं गाणं नागपूरच्या या कलाकारांनी उभं केलेलं आहे, त्यामध्ये छोटंसं रोल माझा सुद्धा आहे कारण मी हे गाणं लिहिलेलं आहे. आणि तुम्ही खूप सुंदर प्रश्न केला की विदर्भातल्या ह्या सर्व कला, ॲक्च्युली आम्ही जवळपास 12-14 वर्षापासून मी गाणं लिहिण्याचं काम करतो. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की आम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर आम्हाला मुंबईला जावं लागतं, दिल्लीला जावं लागतं. म्हणजे इंडस्ट्रीत काम करता नसताना आम्हाला असं फील होतं की नागपूरच्या कलावंतामध्ये इतकं सगळं टॅलेंट असून आम्हाला इथून तिथं यावं लागतं. तर आम्हाला अशी विदर्भातल्या लोकांना, आता इथल्या स्थानिक प्रतिनिधींना अशी विनंती आहे की एक नागपूरमध्ये विदर्भ लेवलची एक मोठी इंडस्ट्री उभी झाली पाहिजे, जेणेकरून नवनवीन कलाकार इथं आले पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ जाईल आपल्याला, परंतु एक इंडस्ट्री नागपूरमध्ये उभी राहावी हे आमचे तमाम कलावंतांची अपेक्षा आहे. आणि राहिलेली गोष्ट आहे जी गाण्याची, गाणं तुम्हाला भन्नाट गाणं झालेलं आहे, एकदम सुंदर गायलं आहे, सुंदर म्युझिक, सुंदर चित्रीकरण केलं आहे. आणि माझे मित्र जे आहेत अमित आणि दर्शन यांनी खूप छान तो तुम्हाला पडद्यावरती दिसणार आहे. त्यानुसार अयुबदादांनी सुद्धा खूप सुंदर याला कोरिओग्राफी केली आहे. माझे मित्र चेतन लोखंडे यांनी सुंदर गायलं आहे, स्वप्नील दादा पगारे यांनी सुंदर म्युझिक केलेलं आहे. तुम्हाला हे गाणं नक्कीच आवडेल. थँक्यू. कलाकार पण तुम्ही निवडून घेतले. चेतन लोखंडे गायक, त्यांचं जर समजा आम्ही गाण्यात वाजलं, मी स्वतःही असं सुरुवातीला म्हणालो जेव्हा टीजर समोर आलं की बाबा हे अनिल मिलिंद शिंदेने हे गाणं गायलं असेल, म्हणजे स्वतः मला म्हणजे असे तुम्ही कलाकार निवडून घेतलं. हेच जी संकल्पना ही नेमकी मुळाची होती. खूप सुंदर प्रश्न आहे. ॲक्च्युली हे आनंददादांनीच, कारण की हे आनंददादाचं गाणं गाऊ शकले असते, परंतु आणि आमचं होतं पण की आम्ही आनंददादाकडून हे गाणं करावं बा म्हणून. परंतु जे अमितदादाचं जे कॅरेक्टर आहे ते यंग कॅरेक्टर आहे, तर त्याला एक सिमिलर व्हॉइस जे पाहिजे होतं, कारण की एक नटखट कॅरेक्टर जे आहे ते अमितदादांचं जिजा आणि साल्याचं आहे. त्याच्यामुळे चेतन दादाला हे आपण व्हॉइस द्यावं. तर माझ्या डोक्यात संकल्पना आली की आपण हे चेतन दादाचे गावाले. ते चेतन दादाला मी फोन केला की दादा असं असं गाणं आहे, मी गाणं करतोय आणि तुला गाणं हे गायचंच आहे. तर आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला अपस्ट्रोफी स्टुडिओ आहे, तिथे व्होकल घेतलं आणि त्यानंतर मग आजी वसंतला सगळं काम झालं, स्वप्नील दादांनी केलं आणि तुम्ही तर ऐकलं सुंदर गाणं. मी आपल्या विदर्भामध्ये कलाकारांची कमी नाही आहे. गीतकार तर तुम्ही आहेच, कारण तुमचे गाणे म्हणजे एकदम म्हणजे प्रेमाच्या गाण्यापासून तर क्रांतिकारी गीतापर्यंत, बुद्ध भीमगीतापर्यंत तुमचे गाणे म्हणजे कलाकारांची कमी नाही आहे, गीतकारांची कमी नाही आहे. मात्र इथं प्रोड्युसरची खूप कमी येते. कारण प्रोड्युसर जर नसला तर तुमच्या कलाकारांना ते गाणं बनवण्यात म्हणजे खूप म्हटलं आर्थिकता तेवढी आपले सक्षम कलाकार नाही आहे. पुण्या मुंबईच्या कलाकारांना प्रोड्युसर मिळते, पण आमच्या विदर्भातल्या कलाकारांना प्रोड्युसर मिळत नाही. अशा वेळी विदर्भात सुद्धा मोठे मोठे लोक आहेत, त्या लोकांनी सामोर येण्यासाठी तुम्ही काय त्यांना म्हणजे मागणी करणार, खास करून की कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रोड्युसरना सुद्धा सामोर आलं पाहिजे? याच्या सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर आहे, आम्ही सॅम्पल बनवलंय, आता प्रोड्युसर स्वतःहून चालून येतील सर. कारण की प्रोड्युसर पण असे आहे की नवीन कलावंतावर विश्वास ठेवला, कारण की लाखो रुपये आपण एका गाण्यावरती म्हणजे इन्व्हेस्ट करतो आणि ते गाणं लोकांपर्यंत पोहोचतं नाही पोहोचतं हे एक रिस्क असते. परंतु आता मला विश्वास आहे की प्रोड्युसर येतील आणि माझ्याकडून का असे ना, आणि मी तर म्हणजे ठीक आहे की मी छोटा मोठा कवी शायर आहे आणि काम करत असताना मला हे लक्षात आलं की आपण नवनवीन आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे, कारण आपण या मातीतलं आहे. आणि ॲज अ लिरिक्स जे आहे माझे आजच्या लॉन्चिंगला जे आहेत माझे उस्ताद मोहतरम जनाब नसीम नागपुरी साहेब हे सुद्धा आलेले आहेत
आणि त्यांनी जे आमच्यावरती संस्कार घातलेले आहेत, तर या मातीमध्ये जे आहे ना कला आहे. बिलकुल बिलकुल. विदर्भ हा कलावंतांचा माहेरघर आहे, कलेचा माहेरघर आहे. तर याच्या समोर पण आपण नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू सर. थँक्यू. तर नक्कीच हे होते या गीताचे जे गीतकार जे आहे प्रणय सतलज.